नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला। भारतीया यांच्याकडे 2 कोटींपेक्षा अधिकची चोरी, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव। भारतीया यांच्या घरच्या चोरीने गोरक्षण रोड हादरले, पोलिसांच्या भूमिकेवर स्थानिकांचे संतप्त प्रतिक्रिया। भारतीया यांच्याकडे 2 कोटींच्या चोरीने स्थानिक व्यापारी धास्तावले, चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची केली मागणी। जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल, निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनाने वाढली अडचण। जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट, जठारपेठ भागात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय। अकोल्याच्या आज उच्चांकी तापमानाची नोंद घेण्यात आली। अकोल्यात आज 44.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले, त्यामुळे अकोलेकरांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला। गेल्या काही दिवसांपासून अकोल्याचे तापमान वाढले आहे, तरी नागरिकांनी काळजी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे। आता सविस्तर बातम्या। अकोल्यातील गोरक्षण रोडवरील एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या ब्रिजमोहन भारतीया यांच्या बंगल्याला काही अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करून लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीस आले असून याबाबत पुढील तपास खदान पोलीस स्टेशन करीत आहे। कोट्यावधीच्या चोरीने अकोलेकर हादरले आहेत। अकोला शहर परिसरात काल मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचं समोर आले आहे। अकोल्यातल्या गोरक्षण रोडवरील उद्योगपतीच्या बंगल्याला काही अज्ञात चोरट्यांनी लक्ष्य करून तब्बल 2 कोटी रुपयांपेक्षा अधिकचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे। यामध्ये सोने, नाणे, चांदीचे दागिने, रोख रक्कम मिळून 2 कोटींचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला। अकोल्यातल्या गोरक्षण रोडवर उद्योगपती ब्रिजमोहन भारतीया यांचा बंगला आहे। काल मध्यरात्री भारतीया यांच्या बंगल्यात चोरी झाल्याचे उघडकीस आले। भारतीया यांचे कुटुंब गाढ झोपेत असताना अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील बाजूस खिडकी तोडून आत प्रवेश केला। या चोरीत सोनं, नाणं यासह चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम असा एकत्रित 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल पळवून नेला आहे। घटनेची माहिती मिळताच खदान पोलिसांसह अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यासह पोलीस अधीक्षक बच्चन सिंह यांनी देखील घटनास्थळावर भेट देऊन पाहणी केली। भारतीया यांच्या घरी झालेल्या कोट्यावधीची चोरी हा शहरातील गंभीर प्रश्न असून कायदा आणि सुव्यवस्थेला यामुळे धक्का लागला आहे। शहरात कोट्यावधीची चोरी दरोडा पडत असताना पोलिसांच्या कार्यपद्धतीवर व्यापाऱ्यांनी व सामान्य नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। आमचे प्रतिनिधी अकबर खान यांच्याशी नागरिकांनी केलेला हा संवाद। आज सकाळी तुमच्या आरआरसी नेटवर्कच्या माध्यमातून मला अकोल्याचे प्रसिद्ध उद्योजक भारतीयाजी यांच्या इथे चोरीची माहिती मिळाली। मागच्या 2-3 महिन्यापासून इथे चोऱ्यांचे सतत सत्र सुरू आहे। त्याच प्रकारे मागे एक शिवरत्न ज्वेलर्समध्ये पण चोरी झाली, त्याचं पण आत्तापर्यंत कुठलाही अत्तापत्ता लागलेला नाही आहे। तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे। मी पण एक सोनार व्यवसायी आहे, ज्वेलरी व्यवसायी आहे, त्यामुळे आम्हाला पण सुरक्षेच्या माध्यमातून जी काही सुविधा उपलब्ध होत असेल ती शासनाने करावी हीच आरआरसी नेटवर्कच्या मार्फत मी विनंती करतो। पोलिसांचा गस्त, माझ्या दुकानावर पोलिसांच्या गस्तचे QR कोड लागलेले आहेत। खदान पोलीसचे जवळपास कर्मचारी माझ्या दुकानावर QR कोड स्कॅन करायला 2 टाईम येतात। तरीही माझी हीच मागणी आहे एक व्यवसायी म्हणून की मला ह्या सगळ्या घटनांचा जो काही परिणाम होतो नंतर, तर त्यामुळे अगोदरच काळजीच्या पोटी ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी। आणि नागरिकांच्या घरात चोऱ्या होत आहेत, त्याच प्रकारे दुकानात चोऱ्या होत आहेत, तर याकडे लक्ष देण्याची हीच विनंती मी आरआरसी नेटवर्कच्या माध्यमातून करतो। सरकार नगरमध्ये गोरक्षण चोरीचा प्रमाण जास्त वाढलेला आहे, तुमचं काय मत आहे? सहकार नगरामध्ये आज सकाळी श्री भारतीयाजी यांच्या इथेच जवळपास 1.5 ते 2 करोड रुपयाची चोरी झालेली आहे। परवाच्या दिवशी ही इथे भर दिवसात 3 फ्लॅट फुटलेले आहे आणि आजच्या 3 दिवस पहिलेच कीर्तीनगरमध्ये खटोडे यांच्या घरी पण चोरी झालेली आहे। आणि आजच्या 10 महिने अगोदर 18 जुलैला माझ्याही इथे शिवरत्न ज्वेलर्स म्हणून सहकार नगर चौकातली दुकान फोडण्यात आलेली आहे। जवळपास 10 ते 11 किलो चांदी, 3 तोळे सोनं, एक 2 व्हीलर असा तपास झाला नाही का अजून? सर्व नेलेला असून आजपर्यंत माझ्याही इथल्या चोरीचा एक
पैशाचाही तपास लागलेला नाही आहे. तरीही पोलिसांनी किंवा अकोल्यातील पोलीस डिपार्टमेंट यांनी काही CCTV कॅमेरे रस्त्यांनी लावून व अशा घटना घडू नये याकरिता बंदोबस्त वाढवावा. सुरेंद्र विस्फोटे के बड़े भाई विस्फोटे हैं, इनके घर में भी दुकान में भी 10 महीने पहले चोरी हुई, अभी तक उसका तपास नहीं हुआ. उनको भी कहीं ना कहीं एक आस है कि उनकी भी दुकान की जो चोरी हुई तो मिलना चाहिए. अकोला से अकबर खान, RRC न्यूज. गोरक्षण रोडवरील भारतीय यांच्या घरी झालेली कोट्यावधी रुपयांची धाडसी चोरी पाहता गोरक्षण रोड परिसरातील नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केला. त्यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत या चोरीचा शोध लागतो की नाही असा संशय व्यक्त केला. आमचे प्रतिनिधी मुकेश ढोके यांच्यासोबत नागरिकांनी व्यक्त केल्या या भावना. अकोला शहरांनी 2 कोटी रुपयाचं चोरी झालेली आहे. तर असेच अकोल्यात भीतीचे वातावरण सर्वकडे पसरले. आपण आलो आहे सध्या आज गोरक्षण रोडवर. आपल्यासोबत काही सामाजिक कार्यकर्ते आहेत. पंकज सर, आपण त्यांची जाणून घेऊया. तुम्हाला काय वाटते प्रकरणाबद्दल? भीतीचे निर्माण खरंच झालेले आहे अकोला शहरात? खरं तर पाहिलं आजच्या तारखेत गोरक्षण हा उच्चभ्रू वस्ती आहे. इथे मोठे मोठे सोन्या चांदीचे शोरूम म्हणा की मॉल म्हणा, लोकांचा पसंतीचा एरिया हा झालेला आहे. आणि असा एरिया होत असताना ही घटना घडणं हे निंदनीय आहे. अशा घटना घडायला नाही पाहिजे. प्रशासनाने काम आहे प्रशासनाचं, महानगरपालिकेचं इतर गोष्टीवर लाखो करोडो खर्च करते. मात्र CCTV कॅमेरे जे आहे चौकामध्ये लावायला पाहिजे, जेणेकरून चोरी जरी झाली तर याच्यात काही कोणाचा जीव गेला नाही. मात्र याच्यानंतर सुद्धा मोठ्या मोठ्या घटना घडू शकतात. खूप गोरक्षण रोड एवढा चांगला झालेला आहे की त्यामुळे खूप जोराने ते गाड्या चालतात. त्यामुळे नागरिकांच्या जीवाला सुद्धा इथे धोका निर्माण झालेला आहे. त्याकरिता मला प्रशासनाला एक विनंती आहे की यांनी इथे त्यांचा व्यवस्था वाढवावी आणि लोकांचे चलन न कापता लोकांना इथे काय सुविधा करेल ते महत्वाचा विषय. नाही तर मग इथे काय पोलीस लोक इथे उभे राहिलं मुलांचे चलन आणि फळा आणि हे द्या, यामुळे काय होऊन जातं तो विषय नेमकं काय काम करत ते होत नाही. मला असं वाटतं की प्रशासनाने नागरिकांना काय सुविधा करता येईल याकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे, जेणेकरून इथे व्यवस्था चांगली होणार. आमचं असं म्हणणं आहे की आमच्या परिसरामध्ये जे रोज जे चोऱ्या होत आहेत, आत्ताच्या आता मागील 3 दिवसात हे 5वी घटना घडलेली आहे. आणि आमचं असं मत येत आहे की कमीत कमी पोलिसांनी आपल्या परिसरामध्ये गस्त वाढवून आणि सुजाण नागरिकांनी आपल्या परिसरामध्ये येऊन एक आपली मीटिंग भरवावं आणि मीटिंग भरवून आपण ज्याच्यावरती काय सतर्कता बाळगता येईल त्याच्यासाठी आपण योग्य ते पाऊल उचलावं. आणि पोलिसांनी आमच्या इकडे रात्री बेरात्री आमच्या इकडे गस्त घालावं अशी आमची मागणी आहे. आता पोलिसांची भूमिका सध्या तर आम्हाला काही स्पष्ट करता येणार नाही आहे, परंतु पोलीस डिपार्टमेंटचं जसं सहकार्य लाभेल आता आम्हाला, कारण आमच्या परिसरामध्ये हे आताच्या आता हे 4थी घटना झालेली आहे. सध्या पोलीस डिपार्टमेंट आणि जे पीडित व्यक्ती आहे ज्यांच्या घरात चोरी झालेली आहे त्या व्यक्तींशी जसंही आमचे परिसरातले सगळे नागरिक जेव्हा संपर्क साधतील आणि त्यांना काय कोऑपरेट झाला आहे किंवा त्यांना काय प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यावरती आम्ही बोलून आम्ही आता पुढची सविस्तर चर्चा करू. ह्या झालेल्या घटना ह्या वाईटच आहेत, परंतु झालेल्या घटनामुळे अकोला शहरावर पूर्ण प्रश्न उपस्थित करणेही सुद्धा माझ्यापर्यंत एका नागरिक म्हणून योग्य होणार नाही. परंतु मागील 1 ते 1.5 वर्षात सहकारनगर या परिसरात वारंवार ज्या चोऱ्यांचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्या चोऱ्यांसाठी प्रशासन प्रयत्न करताना दिसत आहे, परंतु यश मात्र त्यांना मिळत नाही आहे. याचे कारण शोधून काढणे खूप आवश्यक वाटते. कारण मागेही 1.5-2 वर्षाआधी अग्रसेन नगरमध्ये खूप मोठी चोरी झाली. आता या 7-8 दिवसामध्ये ज्या झालेल्या चोऱ्या आहेत त्या चोऱ्यांचं प्रमाण इतकं वाढत आहे तर त्यामुळे पोलिसांनी प्रशासनाने दक्ष राहून त्यांच्या दौरा वाढवावा, त्यांची रात्रीचा जे त्यांची फेरी आहे ती वाढवावी आणि चोरांचा पत्ता लावून त्यांना यथोचित नागरिकांना न्याय द्यावा, एवढीच आमची एक छोटीशी मागणी राहील. अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी उपस्थित डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. यानंतर डॉक्टरांनी काम बंद करण्याची भूमिका घेतली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण केल्यामुळे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलीस तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू होती. अतिदक्षता वार्डामध्ये खदान परिसरातील कैलास टेकडी भागातील राहणाऱ्या एका रुग्णावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री रुग्ण दगावला. रुग्ण आधीच अत्यवस्थ असल्याने तेथील डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही दुर्दैवाने रुग्णाचे निधन झाले.
त्यामुळे संतापलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी तेथे हजर असलेले डॉक्टर शाहिद, डॉक्टर बालाजी लांडगे व डॉक्टर आशुतोष यांना मारहाण केली। त्यामुळे या मारहाणीमुळे निषेधार्थ जीएमसीतील डॉक्टरांनी रात्री काम बंद करण्याची भूमिका घेतली। या घटनेमुळे इतर रुग्णांच्या उपचारात मात्र अडथळा निर्माण झाला होता। या प्रकरणी जीएमसी प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत पोलीस तक्रार करण्याची प्रक्रिया सुरू होती। डॉक्टरांनी संयम बाळगून इतर रुग्णांच्या उपचारात बाधा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। हाथों से मुक्के से मारा, उन्होंने यहाँ पे मारा, मेरा चश्मा टूट गया था। हमारे एसआईसी में बिल्कुल भी सिक्योरिटी नहीं, कोई गार्ड नहीं। हमने मल्टीपल टाइम्स अप्रोच किया ऑफिसर्स को सिक्योरिटी के लिए, बट कोई सिक्योरिटी सेवा है नहीं। वहाँ पर हम 24 आवर ड्यूटी करते हैं। पेशेंट की एसआईसी में हमेशा डेथ होती है, सीरियस पेशेंट की डेथ होती है, वहाँ पेशेंट क्योस करते हैं, हमें मारते हैं, हमें हमेशा रिस्क पे रहते हैं, बट हमारी सेवा के सुरक्षा के लिए कोई वहाँ पे गार्ड, कोई सेफ्टी के लिए नहीं है। हमने कॉलेज ऑफिसर्स के पास फिर से रिक्वेस्ट डाली है कि हमें सेफ्टी के लिए गार्ड चाहिए। हमारे जितने भी वार्ड से जितने भी डॉक्टर्स काम करते हैं 24 आवर्स, वो हमेशा रिस्क पे रहते हैं। सेवा देने के बाद भी रिलेटिव्स को अगर लगता है कि उनके अकॉर्डिंग ट्रीटमेंट नहीं हुआ तो हाथ उठाते हैं, मारते हैं। अभी ये तो छोटी घटना है, बड़ी घटना में भी बदल सकती है। कोई पेशेंट रिलेटिव कब चाकू छुरी चलाएगा उसका हम इंतजार नहीं कर सकते। हम तब तक अपना रूटीन ड्यूटी स्ट्राइक पे हमने मार्ड के थ्रू डिसाइड किया है, सेंट्रल मार्ड के थ्रू डिसाइड किया है कि हमारी जो रूटीन आवर्स की ड्यूटी होती है वो हम नहीं करेंगे, स्ट्राइक पे जाएंगे। 2 तारीख को रात में एक्सीडेंट हो गया लड़का। एम्बुलेंस के साथ में जब आया तो हम खड़े थे। लड़के को वो दवाई पानी करे नहीं, एक टिटनिस का सुई दे दिए, पट्टी कर दिए, हमारे को छुट्टी दे के भेज दिए। फिर दूसरे दिन वो लड़का जब रात में सीरियस हो गया तो हम गए लेडी हार्डिंग में, फैक्टर दिलाए। फैक्टर वाले ने रिपीट कर दिए सरकारी दवाखाने को। सरकारी दवाखाने में आए, भर्ती करे नहीं। हम कैसे मैसे भर्ती करें तो कुछ दवाई उपचार करे नहीं। आखिरी में बच्चा मेरा सांस तोड़ दिया। हमारी मांग है कि हमारे बच्चे को न्याय मिले, ऐसे डॉक्टरों को सस्पेंड होना। आमची मागणी वगैरे काहीच नाही आहे। आमच्या एका 19 वर्षाच्या लेकराचा जीव गेला, यांच्या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा जीव गेला। जीव अशा प्रकारे गेला का यांनी एक दिवशी ॲक्सिडेंट झाला, दुसऱ्या दिवशी लेकरू ॲडमिट झालं आणि ॲडमिट झाल्याच्या नंतर यांनी रातभर चेक केलं आणि दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज केला। डिस्चार्ज करण्याचं कारण सगळं अगर चेक केल्याच्या नंतर डिस्चार्ज होत असते। जिल्ह्यात लोकसभा निवडणूक जरी संपली असली तरी लोकांमध्ये मात्र कोण जिंकणार, कोण हरणार याविषयी जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत। लोकसभा निवडणुकीत लोकांना नेमके काय वाटत आहे, निवडणूक झाल्यानंतर देखील या विषयावर लोकांचे काय म्हणणे आहे, थेट लोकांचे विचार आरआरसी मार्फत आम्ही आणत आहोत। 2024 का जो मतदान हुआ, उस मतदान के आधार पर यह समझ में आया कि तीनों ही पार्टियों ने अपने अपने तरीके से बहुत अच्छी हाइट में रहे। तीनों पार्टी दावेदार है अकोला के खासदार के लिए, लेकिन ये तो इनका भाग्य ही बताएगा कि इस मतदार केंद्र से कौन खासदार बनेगा। ग्रामीण विभाग में सबसे ज़्यादा वोट अभय पाटिल जो महाविकास आघाड़ी के वो है उनको वोट ज़्यादा मत मिले हैं, ऐसा मेरा अनुमान है। क्योंकि अभी नया साल नया खासदार चाहिए कुछ विकास के लिए, तो अभय पाटिल को ज़्यादातर हमारे मराठा भाइयों ने और हमने सबों ने अभय पाटिल को अपना मत दिया है। इतिहास में पहली बार ऐसा हुआ है कि एक वकील, एक इंजीनियर और एक डॉक्टर, ये तीनों भी लोग खासदार के चुनाव में खड़े हुए हैं। अब देखते हैं कि अकोला की जनता मतगणना के दिन किसके साथ जाती है, लेकिन अकोला की जनता का यही मानना है कि अकोला में परिवर्तन होना चाहिए। पिछले कई सालों से एक ही शख्स यहाँ पे आमदार और खासदार रहे हैं। उनके काम जो भी थे, जनता उनसे खुश थी ना खुश थी वो अपनी जगह, लेकिन आज जनता के पास में अच्छे विकल्प है। अब देखना ये है कि अकोला के अंदर में नया साल नया खासदार को, इस नारे को लेकर जनता मतगणना के दिन किसके साथ जाती है। नए साल में नए खासदार आना चाहिए और जो कुछ पिछली सरकारों ने नहीं किया वो ये सरकार ने करना चाहिए, खासतौर पे गरीबों के लिए। गरीबों के जो भी छोटे छोटे काम रहते वो होना चाहिए सब। अचानक 5 बजे के बाद जो वोटिंग का परसेंटेज बढ़ा उसका फायदा या तो महाविकास आघाड़ी नहीं तो वंचित बहुजन आघाड़ी को जाएगा, क्योंकि इस बार युवाओं में और सभी में हमने देखे कि क्या अकोला जिला प्रशासन ने जो मेहनत की, क्या परसेंटेज बढ़े, तो इस पर लोगों ने बहुत ध्यान दिया और वोटिंग अपनी बहुत ही अपना काम धंधे जो इम्पोर्टेंट काम थे वो छोड़ के मतदान के लिए आए। इसीलिए इसका फायदा मेरे अंदाज से वंचित बहुजन आघाड़ी नहीं तो महाविकास आघाड़ी को इसका फायदा मिलेगा।
नमस्कार, मैं डॉक्टर महेंद्र खंडेरिया। इस बार अनूप जी धोत्रे नए खासदार बनेंगे। क्यों? क्योंकि नया चेहरा है, नया हुनर है और एजुकेशन है, और जो टैलेंट है अनूप भैया में वो संजय भैया में नहीं था। इसके लिए लोगों ने हमारे जेंट्स से ज़्यादा महिला गट ने ज़्यादा चुनाव में उनको सपोर्टिंग किया हुआ है। 99% मुझे ऐसी आशा है कि अनूप जी धोत्रे ये खासदार बनेंगे। स्थानिक वादग्रस्त आणि दिवाळखोरीत गेलेल्या अकोला ऑइल इंडस्ट्रीज आजारी उद्योगाच्या कामगारांचा हक्क हिसकावण्याचा प्रयत्न काही भूखंड माफियांनी चालविला आहे, असा आरोप एका पत्रकार परिषदेत इंटक नेते प्रदीप वखारिया यांनी केला आहे। समापक यांनी 4 पोलिसांना हाताशी धरून सी कॉलनीत जेथे कामगार राहतात ती जागा खाली करण्याबाबत विचारणा करून माहिती घेतली। कामगार दिनी सन्मान करण्याऐवजी त्यांना मानसिक त्रास देऊन त्यांच्यावर मानसिक दबाव आणला। अकोला ऑइल इंडस्ट्रीजचे कामगार जवळपास 50 वर्षांपासून इथे राहतात। असे असताना कामगार दिनी माजी कामगारांची झालेली ही अवहेलना आहे। मानव अधिकार कायद्याचे उल्लंघन व अन्याय प्रकरणी लढा उभारण्याचा संकल्प इंटकचे राज्य उपाध्यक्ष आणि काँग्रेस नेते प्रदीप वखारिया यांनी केला आहे। अकोला ऑइल इंडस्ट्रीजची लिमिटेडची वादग्रस्त शासकीय जमीन 48 एकर 20 गुंठे कंपनी संचालक मंडळ यांनी हडपली। शासनाची ठकवणूक आर्थिक नुकसान 1500 कोटीच्या वर होत असल्यामुळे कामगारांना आजपर्यंत संपूर्ण थकीत मिळाली नसल्यामुळे जनहितार्थ याचिका दाखल करण्यासाठी प्राथमिक कायद्याचे कलम 80 नुसार संबंधितांना नोटिसेस दिल्या आहेत। याबाबत प्रधान सचिव महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी अकोला यांना शासन जमीन परत ताब्यात घेण्यासाठी पुनर्विलोकन अर्ज उच्च न्यायालयात दाखल करून शासकीय जमिनीचे आर्थिक नुकसान होण्यापासून बचाव करण्याकरिता तात्काळ प्रशासकीय कार्यवाही जनहितार्थ आहे करिता तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी वखारिया यांनी केली। समापक उच्च न्यायालय कार्यालयाद्वारे दिनांक 1 मे 2024 महाराष्ट्र दिनाची सुटी असताना सुद्धा श्री टेंभेकर हे 4 पोलीस यांना सोबत घेऊन येऊन सी कॉलनीमध्ये प्रत्येक कामगारांच्या घरोघरी जाऊन वयोवृद्ध कामगारांच्या पाल्यावर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे। सुटीत या दिवशी प्रशासकीय कार्यवाही पोलिसांच्या मदतीने करण्यामागे कोण आहेत अशी विचारणा वखारिया यांनी केली आहे। शासनाचा व्हिसल ब्लोअर म्हणून काम करीत आहे। दिनांक 1 मे रोजी समापक उच्च न्यायालयात अधिकारी व तसेच 4 पोलीस अधिकारी 4 पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन सी कॉलनीमध्ये कामगारांना घर खाली करण्याबाबत सगळे विचारपूस करण्यात आली। त्यांच्यावर 1 मे जागतिक कामगार दिनी सुटीच्या दिवशी त्यांच्यावर दबाव आणून एक प्रकारे मानव अधिकाराचं उल्लंघन केलं आहे। त्याविरुद्ध इंटकतर्फे जनहित याचिका टाकण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे सी कॉलनी ही जी जमीन जी आहे ही शासनाची असल्यामुळे शासनाने त्वरित ताब्यात घेण्याबाबत आणि प्रधान सचिव मंत्रालय मुंबई महसूल व वन विभाग यांनी जिल्हाधिकारी अकोला यांना आदेशित केल्यानुसार कलेक्टर अकोला यांनी तात्काळ शासन जमीन समापकां उच्च न्यायालयाने दाखल केलेल्या नुसार जे आदेश झाले त्याबाबत पुनर्विलोकन अर्ज सादर करून तात्काळ जमीन परत घ्याव्यात व त्या जमिनी कामगारांना संपूर्ण थकीतबाकी न मिळाल्यामुळे कामगारांना जे वसाहतमध्ये राहत आहेत त्यांनाच मिळाव्या याबाबत आमची जनहित याचिका राहणार आहे आणि तो लढा आम्ही शेवटच्या टोकापर्यंत नेऊ। त्यामध्ये शासन हीच हडपणारे किंवा शासनची जमीन जे बळकावण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांच्या विरुद्ध सुद्धा आमचा लढा राहणार आहे। त्याकरता आजची ही पत्रकार परिषद आयोजित केली होती। धन्यवाद। जागतिक मराठी भाषा दिन विद्यार्थी लेखकांसमवेत साजरा करणारी अकोल्याची श्री समर्थ पब्लिक स्कूल ठरली महाराष्ट्रातील पहिली शाळा। शिक्षण क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातून शाळा प्रशासन आणि मराठी विभागाचे होत आहे भरभरून कौतुक। विद्यार्थ्यांचा शिक्षण आणि सर्वांगीण विकास हेच समर्थचे ध्येय असल्याचे मत प्राध्यापक नितीन बाठे यांनी व्यक्त केले।
दरवर्षी 1 मे हा जागतिक मराठी भाषा दिन म्हणून 1 मे 1960 पासूनच साजरा होतो. पण मागील अनेक वर्षांपासून आपण ज्या मायबोली मराठी भाषेला आपली जननी, आई, माता मानतो, त्याच मातृभाषेचा जन्मदिवस आपण विसरतो. ही सल मनात बोचत असतानाच हा सोहळा सणासारखा साजरा व्हायला हवा. 1 मे जागतिक मराठी भाषा दिन आणि 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन या दोन्ही दिनांचे महत्त्व मराठी जणांना कळावे ही सदिच्छा मनात घेऊन मराठी विभागाची शिक्षक मंडळी यांनी एकत्रितपणे संस्थाध्यक्ष तथा विदर्भातील गणित या विषयाचे प्रख्यात मार्गदर्शक प्राध्यापक नितीन बाठे यांना भेटून मराठी दिनाची संकल्पना सांगताच त्यांनी हा सोहळा दरवर्षी साजरा करायला हवा म्हणून पुढाकार घेऊन सुरेख आयोजनास पाठबळ दिले. मराठी राजभाषा दिवस. मराठी भाषा ही आपल्यासाठी खरोखर गौरवशाली आहे. सर येथे उपस्थित नाही, उपस्थित आदरणीय राव सर, उपस्थित अश्विनी मॅम आणि उपस्थित आमचे दादा बाटे सर, मोरपे सर आणि योगेश सर यांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. सरांनी मला आज सुंदर एक मेसेज पाठवलेला, मी नाही तर माझ्या सर्व काम दिनानिमित्त आणि ह्या जागतिक महिला महाराष्ट्र दिनानिमित्त 2 शब्द त्यांना सांगितले. त्यानुसार महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि जागतिक मराठी भाषा दिन या तीनही अत्यंत महत्त्वाच्या दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळायलाच हवे या उद्देशाने हा त्रिवेणी उत्सव समर्थ स्कूलमध्ये अतिशय आनंदात साजरा करण्यात आला. ज्या राज्यात आपण राहतो त्या अनुषंगाने हा दिन साजरा करणारी अकोल्याची श्री समर्थ पब्लिक स्कूल ठरली महाराष्ट्रातील पहिली शाळा. त्यानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या या आयोजनाचे भरभरून कौतुक होत असून पुढील वर्षीपासून सर्वांनी या समारंभाचे व सुरेख आयोजनाचे अनुकरण करीत हा दिन साजरा करण्याचे आवाहनही कार्यक्रमाचे उद्घाटक प्राध्यापक नितीन बाठे यांनी केले. संस्थेच्या कोषाध्यक्ष प्राध्यापिका जयश्री बाठे यांनी मराठी भाषा आणि भाषेतील संत परंपरा याविषयी सुरेख भाष्य करून उपस्थितांना अनमोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कोषाध्यक्ष प्राध्यापक जयश्री बाठे, प्रमुख अतिथी म्हणून श्री समर्थ शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक राजेश बाठे, सहसचिव प्राध्यापक किशोर कोरपे, सदस्य प्राध्यापक किशोर रत्नपारखे, सदस्य प्राध्यापक योगेश जोशी, संस्थेचे शिक्षण संचालक प्राध्यापक डॉक्टर जी.सी. राव, शाळेच्या अकॅडमिक संचालक तथा शाखा 1च्या प्राचार्य सुवर्णा गुप्ता, श्री समर्थ पब्लिक स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य अश्विनी थानवी, समर्थ बीजीबी शाळेच्या प्राचार्य मुग्धा कळमकर व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये आराध्य गावंडे, जिगीषा पराटे, सार्थक काटकर, आराध्या मेटांगे, आराध्या अग्रवाल, डिंपल लोखंडे, ओजस्वी देशमुख, श्रीश अरबट, मारव शर्मा, आस्था डांगे, श्रावणी चौधरी, हिमांशू पिंजरकर, गार्गी परनाटे, कृष्णा वाघमारे, अनिरुद्ध जळगावकर, श्रेयमंत वाघमारे, श्रीराज पागदुणे, कार्तिक वाघमारे, यशिका पोहरे, श्रेया हिवरकर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट सादरीकरण करून मराठी विभागाच्या दीपाली बेंडे, मीनाक्षी सोनोने, साधना हिंगणे, पूजा लोखंडे, अंजली बढे, अभया टेके यांच्यासह संगीत विभाग व कला विभागासह दोन्ही समन्वयक, सर्वच शिक्षक वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन भक्ती सावरकर यांनी तर आभार प्रदर्शन गार्गी परनाटे यांनी केले. मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे आपुलकी आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र. मराठीला माय मानणाऱ्या सर्व मराठी बांधवांना जागतिक मराठी भाषा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. खरोखर मराठीविषयी आपल्याला अभिमान असायलाच पाहिजे. मला सांगताना खरोखर खूप अभिमान वाटतो की मराठीचे शिक्षक आज आपण 10वी या वर्ग क्लासला मुलांना शिकवण्यासाठी आयोजित केलेले आहे. तेव्हा सोनी मराठीवरील संत ज्ञानेश्वर मार्ग येथे समर्थ स्कूलचा विद्यार्थी अनिरुद्ध जळगावकर हा वर्ग 10वीचा विद्यार्थी आहे. हे सुद्धा मला खूप अभिमानास्पद वाटतं की मराठी भाषा ही आज अध्यात्मातून कुठे कुठे आपण नेऊ शकतो हे फक्त समर्थ पब्लिक स्कूलच करू शकतो. अकोला जिल्हाधिकारी यांचे बनावट अकाउंट तयार करत लोकांना पैसे मागण्याचा प्रकार खुद्द जिल्हाधिकारी यांनी समोर आणला. यावर अकोलेकरांनी व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडिया खाते सांभाळून वापरण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अशा प्रकारे कुणाचीही फसवणूक होऊ नये अशी दक्षता नागरिकांनी घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अशी तक्रार असे गुन्हे व्हायला नाही पाहिजे. अशा गुन्ह्यामुळे खूप गुन्हे वाढत चाललेले आहे आणि सगळ्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे. दक्षता म्हणजे OTP वगैरे जो असते आपला
तो OTP द्यायला नाही पाहिजे. पहिले OTP आल्यानंतर आपण पहिले चेक करायला पाहिजे कशाचं आहे काय आहे, तरच तो OTP द्यायला पाहिजे. पासवर्ड कोणासोबत शेअर करायला नाही पाहिजे. पासवर्ड शेअर केल्यानंतर त्याचं पूर्ण कशासाठी कोणासाठी केला आणि त्याचं काय काम आहे ते सर्व आपण चेक करूनच द्यायला पाहिजे. आणि असं व्हायला नाही पाहिजे. असं जर झालं तर जर कलेक्टर साहेबांचा जर हॅक होत आहे तर सामान्य नागरिकांनी कसं करायचं? हां, नमस्कार. माझं नाव भगवान पातोड. काल असं ऐकण्यात आलं की बा कलेक्टर साहेबांचा मोबाईल हँग केला होता. त्यांना असं व्हॉट्सअपवरून त्यांचं मागणी केली की बा मला पैसे वगैरे द्या. माझं विनंती अशी आहे की कोणी बी व्हॉट्सअप व्यवस्थित वापरा आणि कोणाला बी फोटो वगैरे आणि नंबर वगैरे देऊ नये, ही माझी विनंती. आजकाल मोबाईलमध्ये खूप प्रमाणात मोबाईल हँग होऊन राहिलेले आहेत. फेक नंबरवरून मोबाईलमध्ये नंबर येतात. कृपा करून जनतेने त्या मोबाईल नंबरवर लक्षणे केंद्रित न करायला पाहिजे व जेणेकरून लोकांची फसवणूक व्हावी म्हणून व्हॉट्सअपवर जे मेसेज पाठवले जातात फेक नंबरवरून त्याला टाळावे आणि पोलिसांनीसुद्धा याच्यामध्ये सतर्क राहून सदर नंबरवर केंद्रित करून जो कोणी अशा प्रकारे हे कृत्य करत असेल त्याला पकडून त्याला जेरबंद करावे. एक सामान्य नागरिक म्हणून मी अकोलेकर प्रज्ञानंद थोरात. आपल्याला नुकतीच बातमी आपल्याला निदर्शनास आलेली आहे आणि ऐकण्यात आलेली आहे, आपण सगळ्यांनी ऐकलेली आहे की अकोला जिल्हा अधिकारी माननीय अजित कुंभार यांचा व्हॉट्सअप नंबर हा हॅक करून संबंधित अज्ञात व्यक्तींनी त्या माध्यमातून अकोलेकरांना व इतर नागरिकांना पैशाची मागणी केलेली आहे आणि या संदर्भात पोलिसांमार्फत सायबर गुन्ह्यामध्ये दाखल करून त्यांच्यावर कारवाई करून व तपास करणे सुरू झालेला आहे. परंतु अकोलेकरांनी यामधून काय शिकायला हवं यासाठी एक सामान्य नागरिक म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आपण आपला व्हॉट्सअप वापरत असताना या व्हॉट्सअपच्या सेटिंगमध्ये आपल्याला पिन दिलेला आहे. हा पिन म्हणजेच पासवर्ड आपल्याला टाकायचा असतो जो फक्त आपल्या स्वतःला माहीत असणार. त्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअपमधील आपली फोटो, व्हिडिओ, मेसेज, संदेश व इतर माहिती लीक होणार नाही. आणि त्याचबरोबर फेसबुक असेल किंवा अदर सोशल मीडिया असेल या ठिकाणी सुद्धा आपण आपल्या स्वतःचा पर्सनल फोटो वापरू नये आणि आपला मोबाईल नंबरसुद्धा अज्ञात व्यक्तीला आपण कधीही देऊ नये. त्या माध्यमातून आपण आपला सायबर गुन्हेगारी टाळण्यासाठी आपल्याला चांगल्या तऱ्हेनं मदत होईल आणि याच माध्यमातून एक नागरिक म्हणून मी तुम्हाला आवाहन करतो की आपण या सायबर गुन्ह्यातून सुरक्षितता ठेवावी. अकोला शहरात आधीच पाणी टंचाईच्या झळा तीव्र झाल्या असून त्यात अनेक ठिकाणी होणारी पाण्याची नासाडी यामुळे भविष्यात अकोला शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. सातव चौकात मुख्य पाईपलाईनवरून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत असल्याचे चित्र दिसत आहे. अकोला शहरातील नागरिकांची तहान भागविणाऱ्या महान धरणाची मुख्य पाईपलाईन अकोला शहरातील सातव चौकातील मुख्य पाईपलाईन क्षतिग्रस्त झाल्याने या ठिकाणी लाखो लिटर पाणी व्यर्थ वाहून जात असून याकडे मात्र महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. एकीकडे उन्हाळ्याची चाहूल लागताच महान धरणातील पाणी पातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यात अशा प्रकारे पाण्याची नासाडी होत असल्याने ऐन उन्हाळ्यात अकोलेकरांना पाणी टंचाईला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार अकोला ते महान रस्त्याच्या दोन्ही कडेला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन टाकलेली असल्याने सदर पाईपलाईन खूप जुनी झाली असल्याने त्यामधील काही ठिकाणची पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण झाल्याने असे प्रकार घडत असल्याच्या चर्चा सुद्धा सुरू आहेत. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिझाईन्स, रिझनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. भारतीया यांच्याकडे 2 कोटींपेक्षा अधिकची चोरी. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव. भारतीया यांच्या घरच्या चोरीने गोरक्षण रोड हादरले. पोलिसांच्या भूमिकेवर स्थानिकांचे संतप्त प्रतिक्रिया. भारतीया यांच्याकडे 2 कोटींच्या चोरीने स्थानिक व्यापारी धास्तावले. चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची केली मागणी. जिल्हा रुग्णालयात रुग्णांचे हाल. निवासी डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनाने वाढली अडचण. जिल्ह्यात पाणी टंचाईचे सावट. जठारपेठ भागात जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह, नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.